नमस्कार. मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? राग कमी करायला पाहिजे. राग का हो? कधी कमी केला कमी. हा केला कमी. काहीतरी द्यावं मला हातात. वाटतं ते म्हणतात तसं होईल कमी? नाही. काय हो काय स्वभाव आहे ना, कसं काय बदलू? नाही, पण स्वभाव बदलू नाही का शकत? पूर्वी कसे ह्या घरातनं निघालं की खाली जायचात, तुझ्यासाठी असं आता पण पण विनंती करतो, राग कमी करा. हा, तुम्ही सांगा वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बोलणं वाढवलं पाहिजे, जास्त बोलायला पाहिजे, जास्त बोलायला पाहिजे, सगळ्यांशी संवाद साधला साधला पाहिजे. का तुम्ही कमी बोलता? मला जमत नाही ते जास्त बोलणं. पण बोला ना हळूहळू. हा, ते कुठल्या भाषेत बोलतात? ते हिंदीत बोलतात. तुमच्याशी हिंदीत बोलतात? आणि बाकी घरातले? घरात हिंदी मिक्स मराठी. हो ना, तुम्हाला कळतं ना काय बोलतात ते? कळतं सगळं. मग त्याच्यावरती जसं जमेल तसं उत्तर द्या ना. चालेल. तुमच्या मिस्टरांनी काय बदल केला स्वभाव? त्यांनी हसायला पाहिजे, त्यांना हसायला येत नाही. तुम्ही गोड हसतायत बघा तिकडे. काय गालावरची खळी पण पडली आहे माहितीये. आणखी काय हसायचं त्यांनी? ते आता इकडे असल्यात, घरी नाही हसत. काय घरी का नाही हसत? हसण्यासारखा विषयच नाही ना. तुम्ही रोज हवा येऊ द्या बघा. तुम्ही घरात हवा येऊ द्या लावून ठेवा, बघा कसे मस्त मनमुराद हसतील. हा, तुम्ही सांगा वहिनींनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? काय आहे ते व्यवस्थित आहे. कुठलाही बदल करू नका म्हणताय. हा, फक्त तुम्ही त्यांना सांगा की घरी आल्यावर तुम्ही हसत जा, म्हणजे आम्ही सगळे हसू. आता असंच आहे. हा, आता असंच. दरवाजावर माझाच फोटो ठेवा, म्हणजे मी दिसलो की तुमच्या लक्षात येईल आता हसायचं. बरं, आता घरातल्या सगळ्यांनी सांगा या दोघींबद्दल. ही माझी सून आहे, ती चांगली आहे स्वभावाने, तसा काय हरकत नाही, व्यवस्थित चालते, व्यवस्थित बोलते. छान, तुम्ही सांगा. हे आमची सूनबाई आहे, चांगली आहे, व्यवस्थित आहे. कधी आजारी पडली तर डॉक्टरला घेऊन जाते. काय कोण लागलं कोण आजारी पडलं की? मी आजारी पडली का जाते, कधी येते लवकर धावत. हो, वा वा, वाट बघत असता कधी आजारी पडलं. अजून कोण? आजी बोला. ही सुनबाई माझी. हो, ती नात आहे. अरे वा, नाच. मी नात सुन आहे, ती नात आहे. हा हा, कसे आहेत दोघी? चांगले. चांगले आहेत. द्या पुढे द्या. सुनबाई आमच्या म्हणजे चांगले आहेत. कधी ओरडले मी ना तरी कधी राग नाही मानत, हसत असते. कोण? मी कधी चिडले तिच्यावरती किंवा तुमच्या बोलले सासूबाई? हा तर म्हणजे राग नाही म्हणत, हसत राहते. म्हणजे आता उलट काय उत्तर नाही बोलतात ते करत. कळतच नाही ना, त्यामुळे फायदा आहे त्याच्यात. हा, जरा कमी रागवा तुम्ही पण. हा, सासरे बुवा. सुनबाई चांगली आहे, फक्त एवढं आहे काय, ते लव्ह मॅरेज जेव्हा केलं ना तेव्हा न सांगतो माझी गाडी अशी घेऊन गेली का, माझ्या मित्राची गाडी, माझी गाडी तिथे, मोबाईल माझा, कार्ड माझं. पाहिले तर असं का माझाच मोबाईल घेऊन पाहिल्या. मी यांचा मोबाईल लावतोय, त्याला फोन लागत नाही, आणि दुसऱ्याबरोबर बोलतात मग कुठल्या कार्डवर बोलतात? तुमच्यात? माझ्याच कार्डवरती. आता सगळं व्यवस्थित आहे. आता सगळं व्यवस्थित आता आहे. लेकीसारखं प्रेम करा आणि भरपूर आशीर्वाद द्या. तसंच करतो. तुमच्या घरावरती विश्वास ठेवून घराचं उंबरठा ओलांडून आलेली माऊली आहे. हा? आणि दोन्ही सुना तसेच आहेत. द्या, पाठीमागे द्या माई. माझी भाऊज आहे, खूपच छान आहे. असं वाटत नाही की परजातीची आहे म्हणून. म्हणजे आतापर्यंत एकत्र राहणं, सगळ्या गोष्टींमध्ये एकत्र करणं, चांगल्या विचारांची. आणि ती माझी छोटी बहीण आहे, बडबडी आहे पण खूपच प्रेमळ आहे. लगेच तोंडावर बोलणार आणि परत जवळ येणार. हा, ते बोलतात त्याच्यामुळे त्यांचं हसणं बंद झालंय. आता तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा. हा, आणि तुम्ही ते गाणं ओळखायचं. तयार आहात? तुम्ही बोलवू नका, नाहीतर बाद होणार. बोलायचं नाही. बोलताय. मला वेड लागले प्रेमाचे. हा, म्हणा. मला वेड लागले प्रेमाचे. हसा ना तुम्ही. अभिनंदन झी मराठीकडून. दुसरं गाणं बोलले तर बस. तुम्ही पण करा. ही पोरी नाजूक तुपात. झी मराठीकडून 300 पैसे. ते गाणं नाही म्हणाले पण. ही पोरी साजूक तुपात, तिला मावळ्याचा लागलाय ना.